नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगततंत्र या विषयाचे की इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणजे ॲज इट इज हे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे. आता यामध्ये मी तुम्हाला SAQला कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यासोबत LAQला कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि काही भागावर MCQ कोणते टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला इन डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता यामध्ये बघा, मी यामध्ये 3 हायलायटरचा यूज केला आहे. यामध्ये सुरुवातीला सांगतो तुम्हाला, जे रेड हायलायटर आहे, जे जसे लाल लाल कलरचं दिसतंय, त्यामध्ये समजून घ्यायचा हा PYQ मध्ये पडलेला आणि खूप VVIMP क्वेश्चन कोणता, जो रेड कलरवाला आहे. समजलं. जो ग्रीन कलरवाला आहे तो काय समजायचा, तो पण इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणजे VVIMP नंतर जो प्रेफरन्स येतं तो ग्रीनवाला आहे. समजलं. तर तो सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर जो काही ब्ल्यूवाला हायलायटर यूज केला आहे, त्यामध्ये असं समजून घ्या की तो क्वेश्चन आजपर्यंत विचारलेला नाहीये, पण तुमच्या वेळेस एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तो आपल्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतो. समजलं ना. तर अशा प्रकारे 3 मध्ये रेडवाला VVIMP समजून घ्या, VVIMP, ग्रीनवाला आपल्यासाठी IMP आहे आणि ब्लूवाला एक्सपेक्टेड आहे, जो एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशा 3 कॅटेगरीमध्ये मी क्वेश्चन डिवाइड केले. सगळे चॅप्टर यामध्ये इन्क्लूड करणारे अगततंत्राचे जेवढे काही टॉपिक्स आहेत, सगळे ब्ल्यू प्रिंट वाईज तुम्हाला सगळे क्वेश्चन सांगून देतो. म्हणजे पेपरचा अभ्यास करताना तुम्ही चॅप्टर उचलला, फक्त त्या चॅप्टरच्या इम्पॉर्टंट क्वेश्चननुसार त्याचा अभ्यास करा. व्हेरी इम्पॉर्टंट असेल तर चांगलं ध्यान देऊन करा, इम्पॉर्टंट असेल तर बऱ्यापैकी ध्यान द्या, आणि एक्सपेक्टेड असलं तर त्याच्या चांगल्या प्रकारे नोट्स वगैरे तुम्ही ध्यानात करून घ्या, कारण की पेपरमध्ये यावरती क्वेश्चन येऊ शकतो. समजलं. तर एवढंच आहे, बाकीचं स्किप करायचं आहे आपल्याला आणि एवढंच इम्पॉर्टंट क्वेश्चन करून जायचं आहे एक्झाम पुरते. आता बघा, पहिला चॅप्टर आहे कन्सेप्ट ऑफ अगततंत्र. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला बघा असा येऊ शकतो क्वेश्चन, डिफाइन द अगततंत्र अँड टॉक्झिकोलॉजी अँड डिस्क्राइब द स्कोप ऑफ अगततंत्र इन द प्रेझेंट एरा. मेनली काय अगततंत्र काय, टॉक्झिकोलॉजी काय, जे डेफिनेशन वगैरे सांगायचं डायरेक्ट SAQ येऊ शकतो. आणि त्यासोबत ज्याचं काय अगततंत्राचा स्कोप आहे आजच्या प्रेझेंट जगामध्ये, आजच्या जे काही चालू घडामोडीमध्ये, चालू जगामध्ये जे अगततंत्राचं महत्त्व ते सांगा म्हणून असं एक सेपरेट तुम्हाला साधा SAQ चांगल्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. एक्सपेक्टेड आहे, येऊ शकतो, कारण की याला सुरुवात बेसिकच आहे ना. अगततंत्र काय, टॉक्झिकोलॉजी आहे, तर यावरती तुम्हाला SAQ पाहायला मिळू शकतो. 2 स्टार पण केलं मी, येऊ शकतो. त्यानंतर खूप महत्त्वाचा SAQ बघा तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज विचारला जाऊ शकतो की डिफाईन विष अँड पॉयझन, म्हणजे विष काय, पॉयझन काय, यांची व्याख्या वगैरे सांगा आणि त्यासोबत जे विषाची वगैरे पर्याय सांगा. हा सेपरेट SAQ खूप वेळेस विचारलेला आहे आणि पेपरमध्ये येण्याचे खूप चान्सेस. PYQचा महत्त्वाचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, डिफरन्शिएट द बिटवीन द पॉयझन, व्हेनम आणि टॉक्झिन. हा पण महत्त्वाचा SAQ विचारला जाऊ शकतो, म्हणजे इम्पॉर्टंटमध्ये आता येतो, तुम्हाला ध्यानात करून जायचं चांगल्या प्रकारे. म्हणजे पॉयझन, व्हेनम आणि टॉक्झिन यांचा डिफरन्स काय, यांचा डिफरन्शिएट करा म्हणून असं तुम्हाला डायरेक्ट SAQ येऊ शकतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काय बघा, काय म्हटले तर डिस्क्राइब द क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉयझन. मेनली काय म्हटलंय, जे काही विष आणि पॉयझन यांचं क्लासिफिकेशन करा, म्हणजे वर्गीकरण करा. तर सेपरेट जे काही म्हटलं ना, विषाची आणि पॉयझनची व्याख्या सांगून विषयाचे पर्याय सांगा, त्यासोबत डिफरन्स म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन, विषयाचं वर्गीकरण हा स्पष्ट करा. असं सेपरेट तुम्हाला एक LAQ होतो किंवा SAQ मध्ये हा सेपरेट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे बघा, इथं पण किती मोठे स्टार लावले मी. PYQचा क्वेश्चन आहे खूप महत्त्वाचा, VVIMP आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. सेपरेट SAQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्थावर आणि जंगमविषचे जे काही अधिष्ठान आहे, तर सेपरेट तुम्हाला SAQला विचारतात, त्यासोबत MCQ याच्यावरून विचारतात. तर स्थावरविषचे अधिष्ठान खालीलपैकी कोणते, जंगमविषचे कोणते, तर MCQ होतो आणि SAQ सुद्धा PYQ मध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर डिस्क्राइब द रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन. हा पण तुम्हाला ॲज इट इज SAQ येऊ शकतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे हा करून जा. समजलं. त्यानंतर विषयाचे गुण सांगा. हा महत्त्वाचा आपल्यासाठी. विषयाचे गुण हे आपल्यासाठी एक सेपरेट तुम्हाला जे काय आहे ना, तर विषयाची व्याख्या, विषयाचे गुण सांगा. हा सेपरेट SAQ मध्ये तुम्हाला विचारला जातो, त्यासाठी IMP आहे आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. त्यानंतर हा तुम्हाला नवीन एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतो की डिफरन्शिएट बिटवीन द विष, मध्य आणि ओज. जे काही विष, मध्य आणि ओज आहे, तर सेपरेट ह्याचं तुम्हाला SAQ येऊ शकतो. या तिघांचे गुण जे आहेत, तर जे काही विष आणि मध्याचे गुण समान असतात, ओजाचे गुण एकदम अपोजिट वगैरे असतात, तर तुम्हाला सेपरेट SAQ येऊ शकतो आणि यावरती MCQ सुद्धा युनिव्हर्सिटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे हा एक टॉपिक एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करून जा. समजलं. तर मी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला इथं सांगून देतो, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना लगेच करून दिला यामध्ये आपला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विषयाचे गुणानुसार कर्म, म्हणजे विषयाचे गुण वगैरे दिले, त्या गुणानुसार विष कसे कर्म करतो आणि त्याचं टॉक्झिकोकायनेटिक्स काय कन्सेप्ट, तर सेपरेट हा SAQ येऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर विषवृद्धी प्रभाव, त्याला जर मॉडर्नमध्ये पाहिलं गेलं तर फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन ऑफ पॉयझन, तर हा तुम्हाला सेपरेट SAQ येऊ शकतो. बघा, मी रेड कलरने केला, VVIMP PYQ मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन यावरती विचारले जातात. त्यामुळे फॅक्टर जे काही फॅक्टर मॉडिफाईंग द ऍक्शन ऑफ पॉयझन, म्हणजे विषवृद्धीकर भाव, ही दोन्ही कन्सेप्ट एकच आहे. ही मॉडर्ननुसार, आयुर्वेदनुसार तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. त्यानंतर विषसंकट ही कन्सेप्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतो. IMP आहे, विषसंकट वगैरे. त्यानंतर हे तुम्हाला करून जायचे आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. त्यानंतर विषवेग आणि विषवेगांतर हे पण महत्त्वाचे आहे, SAQ करून जा.
सेपरेट येऊ शकतो. त्यानंतर स्थावर विषचे जे काही वेगानुसार लक्षण आहे आणि चिकित्सा हा सेपरेट तुम्हाला एलिक्यू होतो. या चॅप्टरमध्ये एलिक्यू जर म्हटलं तर विषाचं वर्गीकरण पॉयझन वगैरे सांगून विषयाचे जे काही गुण वगैरे सांगा सेपरेट काय येतो एलिक्यू होतो. त्यानंतर दुसरा एलिक्यू या चॅप्टरवरून बनतो कोणता तर स्थावर विष जे आहे तर वेगानुसार याचे लक्षणे आणि चिकित्सा सांगा. आचार्य चरक आचार्य सुश्रुतनुसार जे काय आपल्याला दिले तर ते आपल्या स्थावर विषच्या वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सा वगैरे तुम्हाला येते. सेपरेट एलिक्यू आहे PYQ मध्ये विचारतात म्हणजे विचारतात आणि ॲज इट इज क्वेश्चन हा तुम्हाला युनिव्हर्सिटीला डायरेक्ट येतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर बघा जे काय म्हटलं विषपित्त आणि विषमुक्त लक्षण हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. यावेळेस येऊ शकतो की विषपित्त विषमुक्त लक्षण तुम्हाला सांगा तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. एसिक्यूला विचारला जाईल त्यामुळे चांगल्या प्रकारे करून द्यायचं आहे. समजलं. त्यानंतर हे झालं आपलं इथं. त्यानंतर बघा आता हा पहिला चॅप्टर एलिक्यूच्या वेळेने महत्त्वाचा होता. त्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे एवढे तो सगळे कॉन्सेप्ट आहे हा खूप मोठा आहे पण यामधले सगळेच कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. पहिला चॅप्टर आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे त्यामुळे काही पण सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता दुसऱ्या चॅप्टरमध्ये सोपा जे विष चिकित्सा यामध्ये सुरुवातीला 4च कॉन्सेप्ट येतात. त्यामध्ये पहिला येतो डायग्नोसिस ऑफ विष पॉयझनिंग इन लिव्हिंग अँड डेड. मोस्ट ऑफ हे जो काही कॉन्सेप्ट आहे याच्यावर MCQ विचारले जातात. जर नाही आला तर ACQ येण्याचे चान्सेस रेअर आहे पण येऊ शकतो बरं का. MCQ आहे बरं का. MCQ विचारण्याचे खूप चान्सेस आहे आणि ACQ रेअर आहे थोडा पण त्यामुळे चांगल्या प्रकारे सुद्धा वाचून. त्यानंतर चतुर्विशंती उपक्रम हा एलिक्यू फिक्स आहे बरं का. पेपरमध्ये ह्या वेळेस येण्याचे खूप चान्स आहे. चतुर्विशंती उपक्रम एलिक्यूला खूप वेळेस लय मग स्टार मारले करून जा चांगल्या प्रकारे ॲज इट इज एलिक्यूला विचारला जाईल. जे 24 उपक्रम दिलेत ॲज इट इज विचारला जाईल. त्यानंतर जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हा तुम्हाला एलिक्यूला डायरेक्ट विचारतात. गॅस्ट्रिक लिव्हेज वगैरे आहे म्हणजे कमस्ट जे काही स्टमक वॉश वगैरे कन्सेप्ट नव्हतं ना गॅस्ट्रिक लिव्हेज कन्सेप्ट तर ही त्यामध्ये विचारली जाते. खूप महत्त्वाची यावेळेस याला विंटरच्या सीझनला यावरती एलिक्यूला विचारला होता त्यामुळे खूप महत्त्वाचं VVIMP चांगल्या प्रकारे हा नाही तर हा हे दोनच यावरती एलिक्यू बनतात बरं का. बाकी हा ACQ असतो मोस्ट ऑफ दी आणि डिस्क्राईब द ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग हा मोस्ट ऑफ दी ACQ विचारला जातो. एलिक्यू नाही विचारत यावरती पण रेअर लक बाय चान्स कसा हा चॅप्टर एलिक्यूला आहे तर त्यावरती विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण काय ठेवलं हा ACQच्या वेळेने चांगल्या प्रकारे ह्याला प्रिपेअर करून ठेवा. चांगल्या प्रकारे मोस्ट ऑफ द ACQच्या चॅप्टर म्हणजे ह्या कन्सेप्टवर विचारलं जाईल. एलिक्यू म्हटलं तर चतुर्विषयांनी उपक्रम आणि जनरल प्रिन्सिपल जो काही मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग तर हे दोन कन्सेप्ट एलिक्यूसाठी आहे. आणि नंतर हा ACQसाठी डिस्क्राईब द ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग जे काही सस्पेक्टेड पॉयझनिंगची केस असेल त्यामध्ये आपल्याला हा लिहायचा आहे. समजलं. तर हे अशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर दुसरा झाला आता तिसरा चॅप्टर बघूया. आता तिसरा चॅप्टर कोणता आहे विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार हा चॅप्टरवरून ACQ होतो. मोस्ट ऑफ दी ACQच्या ह्या चॅप्टर एलिक्यू येणार नाही ACQच येणार. त्यामध्ये पण काय ना अडल्ट्रेशन काय डिफाईन द अडल्ट्रेशन अँड डिस्क्राईब द मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ अडल्ट्रेशन अँड रिव्हलेशन आगनतंत्र म्हणजे रिव्हलन्स इन आगनतंत्र. म्हणजे काय म्हटलंय अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ वगैरे कसं करतो हा DKच पॉईंट आहे. तर भेसळ करणे जे काय आपण अन्न वगैरे खातो त्यामध्ये कशा प्रकारे मार्केटमध्ये भेसळ केलं जातं तर ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची DKच आहे. तुम्हाला सांगतो पेपरमध्ये आपल्याला 1 DKचं वेटेज असतं पण आगनतंत्र असा विषय यामध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन ॲज इट इज DKचे पडतील. DK पडणार म्हणजे पडणार फिक्स पडणार DKचे पडणार बरं का 2 ते 3 पडणार कारण की पेपरला पोरं DKचा क्वेश्चन स्किप करतात. NK एका टायमा स्किप करा. NK वरती MCQ येतात बरं का NK वरती पण DK कोणी स्किप करायचं नाही. समजलं. त्यामुळे तुम्हाला अडल्ट्रेशन ही कन्सेप्ट करून जा. ACQ येण्याचे खूप चान्सेस आहे. त्यानंतर डिफाईन द विरुद्धार येणार म्हणजे येणार बाबा येणार फिक्स येणार आहे बघा. या वर्षी तर विरुद्धार तुम्हाला फिक्स क्वेश्चन येणार. ACQला येणार म्हणजे येणार. ह्या वर्षी MUHS युनिव्हर्सिटीमध्ये बघा विरुद्धार येणार म्हणजे येणार बघा. डिफाईन द विरुद्धार आणि एक्सप्लेन इट्स टाईप जे काही 18 प्रकार विरुद्धारचे येणार म्हणजे येणार. त्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला एक्सपेक्टेड असू शकतो सुद्धा. डिस्क्राईब द फूड पॉयझनिंग वगैरे सांगा आणि इट्स टाईप अँड मॅनेजमेंट की जे काही फूड पॉयझनिंग आहे त्याचे टाईप्स अँड मॅनेजमेंट आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्सपेक्टेड असू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे आणि त्यासोबत आमिष म्हणजे हे बघा आमिष झालं. आमिषचे कन्सेप्ट करा फूड पॉयझनिंग करा विरुद्धाहार करा आणि अडल्ट्रेशन करा. तर हे 4च कन्सेप्ट आहे. तिसऱ्या चॅप्टरमधलं करून जा. पेपरमधलं तुमचं इम्पॉर्टंट होऊन जाईल. समजलं. त्यानंतर चौथा आहे गर्विष दुष्विष हा चॅप्टर यामध्ये गर्विषचे क्लिनिकल प्रेझेंटेशन क्लिनिकल वेने प्रेझेंटेशन काय म्हटलं आणि मॅनेजमेंट जी काय कशी करतो आपण गर्विषची तर हे तुम्हाला एलिक्यूला ॲज इट इज विचारला जातो किंवा दुष्विषचं क्लिनिकल प्रेझेंटेशन आणि त्याची मॅनेजमेंट जे आहे दुष्विष गर्विष हे 2 चॅप्टर तुम्हाला एलिक्यूला विचारले जातात. VVIMP रेड कलरमध्ये आहे. गर्विष किंवा दुष्विष डायरेक्ट तुम्हाला एलिक्यूला विचारणार. समजलं. त्या चॅप्टरमधलं एवढंच करायचं तुम्हाला झालं. त्यानंतर 5वा चॅप्टर घ्यायचं विष उपद्रव हे खूप महत्त्वाचं आपल्यासाठी. विष उपद्रवमध्ये तुम्हाला हा खूप महत्त्वाचा डिस्क्राईब द विष उपद्रव तर VVIMP ACQला विचारला जातो. VVIMP ACQला ॲज इट इज 5वा चॅप्टर म्हणला तर हा सेपरेट तुम्हाला ACQ विचारला जाईल की विषयाचे उपद्रव सांगा. विषयाचे उपद्रव आहे तर तुम्हाला ॲज इट इज श्लोक पाठांतर होत असेल तर करा नाही तर डायरेक्ट विष उपद्रव तुम्हाला लिहून येते. त्यानंतर ड्रग इंड्युसिटी जी काही कन्सेप्ट आहे म्हणजे ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी तर ती हे तुम्हाला सेपरेट ACQला विचारला एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे हे सुद्धा करून जा. त्यानंतर ॲलर्जी एक कन्सेप्ट आहे. डिफाईन ॲलर्जी टाईप ऑफ ॲलर्जी अँड इट्स अंडरस्टँडिंग द ॲज पर आयुर्वेदा
म्हणजे ॲलर्जी काय, ॲलर्जीचे टाईप्स वगैरे काय, तर हे तुम्हाला सेपरेट हे 2 SAQ एक्सपेक्टेड आहे हे सुद्धा करून जा. तर हे महत्त्वाची कन्सेप्ट आहे बरं का, म्हणजे पेपरमध्ये एक्सपेक्ट आहे येऊ शकतं तुम्हाला, त्यामुळे करायचं आहे. आणि त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट आहे यामध्ये एंडोक्राइन डिसरेप्टर आणि डिस्क्रिप्टिव्ह IR आगततंत्र परसेप्टिव्ह. मेनली काय जे काय एंडोक्राइन डिसरेप्टर म्हणजे काय असतं की जे काही असे सबस्टन्स असतात जे काय करतात एंडोक्राइन सिस्टमला काय करतात की अफेक्ट करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये बिघाड आणतात, त्याला एंडोक्राइन डिसरेप्टर्स आपण म्हणत असतो. तर हे तुम्हाला करून जा, ही एंडोक्राइन डिसरेप्टर, त्यानंतर ॲलर्जी, त्यानंतर ड्रग इंड्यूस्ड टॉक्सिटी, ह्या 3 पैकी एक येऊ शकतो. आणि त्यासोबत विषय उपद्रवक्त VVIMP हे स्किप करायचं नाही, समजलं. त्यामुळे हा तुम्हाला पेपरमध्ये वाचूनच जायचं रे बाबा, येऊ शकतो 100% येऊ शकतो. त्यानंतर बघा आता 6वा चॅप्टर करतो एन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी. ह्यामध्ये तुम्हाला सेपरेट एक SAQ येऊ शकतो की डिफाईन द एन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी, सेपरेट एक SAQ येऊ शकतो. एन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी आहे तरी काय सेपरेट SAQ येऊ शकतो. DKचा आहे, महत्त्वाचा आहे, येऊ शकतो, त्यामुळे चांगला करून जा. त्यानंतर झालं बघा, त्यानंतर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण जनोपध्वंसमध्ये पाहतो ना की विषाक्त भूमी, विषाक्त जल, म्हणजे जे काय दूषित वगैरे जल झालं, दूषित भूमी वगैरे झाली किंवा दूषित वायू झालं, तर त्याचे लक्षणं काय, चिकित्सा काय, तर हे तुम्हाला जनोपध्वंस जसं आहे तर तसं ॲज इट इज इकडे लिहायचं आहे. तर त्यामधलं तुम्हाला सेपरेट यामधलं कोणता पण एक विचारला जाईल की डिस्क्राईब द लक्षण आणि चिकित्सा, कोणाची, विषाक्त भूमी सांगा किंवा विषाक्त जल सांगा किंवा विषाक्त वायू सांगा, तिन्हीपैकी कोणता तरी एक विचारला जाईल, तो सेपरेट तुम्हाला SAQ असेल, हा किंवा हा, तिन्हीपैकी एक विचारला जाईल, समजलं. त्यानंतर त्यासोबत कोरिलेट काय होऊ शकतं, डिफाईन पोल्युशन वगैरे सांगा, सेपरेट SAQ येऊ शकतो, किंवा व्हेरियस पोल्युटंट सांगा, किंवा वॉटर पोल्युशन कन्सेप्ट एक्सप्लेन करा, सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन अँड देअर काय हेल्थ इजार्ड, म्हणजे त्याचा आरोग्यावर कशा प्रकारे हा हानी करतो, हा सेपरेट तुम्हाला SAQ म्हणून विचारला जाऊ शकतो. DKचे टॉपिक हे महत्त्वाचे करून जा पेपरमध्ये, ह्यावरती क्वेश्चन विचारण्याचे खूप चान्सेस राहतात. त्यानंतर हे झालं, त्यानंतर हा बघा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टॉक्झिकोविजिलन्स. ही आपल्या खूप महत्त्वाची एक्सपेक्टेड आहे यावर्षी, मला तर वाटतं टॉक्झिकोविजिलन्स येऊ शकते, कारण की हे जे कन्सेप्ट असतात पोरं काय करतात त्यांना स्किप करून जातात, एक्सपेक्टेडला स्किप करतात, त्यामुळे पेपरमध्ये एक्सपेक्टेड करतात आणि पोरांना वाटतं की ऑड पेपर पडला. ऑड पेपर नसतो, ही कन्सेप्ट असते, कोणी ध्यान देत नाही आणि एक्सपेक्टेड येण्याचे खूप चान्सेस राहतात, समजलं. त्यानंतर बघा डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विच ऑर पॉयझन, त्या चॅप्टरमध्ये बघा थोडेच कन्सेप्ट आहे. यामध्ये सुरुवातीला हे येऊ शकतो तुम्हाला, डिस्क्राईब द क्लिनिकल प्रेझेंटेशन डायग्नोसिस ऑफ पादुकविष, अभयारण्यविष, वस्त्रविष, लेपविष, अभ्यंगविष एक्सेट्रा. तर हा तुम्हाला सेपरेट SAQ येऊ शकतो. यामधलं तुम्हाला काही पण विचारते, एक तर पादुकविष सेपरेट करा, अभयारण्यविष सेपरेट करा, वस्त्रविष करा, लेप करा किंवा अभ्यंगविष सांगा. तर असं सेपरेट तुम्हाला एक यापैकी कोणता आपण क्लिनिकल प्रेझेंटेशन आणि त्याचे डायग्नोसिस कसं करायचं हा सेपरेट तुम्हाला सेपरेट तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो, कोणीपैकी एक बरं का. त्यानंतर याचा मॅनेजमेंट, जे काही वरी सांगितलं ना, त्याची चिकित्सा कशी करायची, तर पांडुकविष, अभयारण्यविष, वस्त्रविष, लेपविष आणि अभ्यंगविष आहे ते सेपरेट, त्यांचं क्लिनिकल प्रेझेंटेशन, डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट सेपरेट कोणता बी एक विचारतील, SAQ विचारतील बरं का. त्यानंतर एक येते, हे खूप महत्त्वाचं आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, डिस्क्राईब द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस काय आणि त्याचे टाईप्स काय. तर सेपरेट हा SAQ येऊ शकतो की कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस एक्सप्लेन करा आणि त्याचे टाईप्स एक्सप्लेन करा. समजलं, दोनच कन्सेप्ट आहे यामध्ये, हे आणि हा. सुरुवातीला क्लिनिकल प्रेझेंटेशन, याचं डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट जे काही दिले त्यांचे, आणि दुसरी कन्सेप्ट काय कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस आणि त्याचे टाईप्स वगैरे करून जा. सेपरेट हाच करून जा पेपरमध्ये, हाच क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज विचारला जाईल, समजलं. त्यानंतर थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ अगद्योग. तर थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ अगद्योग ह्या चॅप्टरमध्ये बघा एक क्वेश्चन फिक्स असणार पेपरमध्ये, एक क्वेश्चन फिक्स आहे, 5 मार्क फिक्स आहे. यामध्ये तुम्हाला दुष्विषारी आगत, बिलवादी आगत, त्यानंतरचे काय दशांग आगत वगैरे म्हटलंय, त्यानंतर मुरवादी आगत म्हटलंय, त्यानंतर पंचशीर्षीय आगत म्हटलंय, त्यानंतर काय म्हटलंय विषग्न महाकषाय म्हटलंय, जे आचार्य चरक संहितानुसार सांगितलंय, आणि एकसर्गन वगैरे जे आचार्य शुश्रुत यांनी सांगितलं शुश्रुसहितानुसार. तर यामधला कोणता एक विचारणार, फिक्स विचारणार तुम्हाला, एक SAQ पेपरमध्ये फिक्स असणार आहे. आज लिहून घ्या, यापैकी कोणताही एक येणार तुम्हाला फिक्स असणार आहे. यामध्ये हा ध्यानात ठेवा की जो काय म्हटलं विषग्न महाकषाय हा कोणी दिलाय, तर आचार्य चरकने दिलाय, हा MCQ होतो. आणि त्यानंतर एकसर्गन हा कोणी दिलाय, तर आचार्य शुश्रुतने दिलाय, हा MCQ होतो. पेपरमध्ये हा MCQ 2 विचारले जातं. यामध्ये कोणता एक MCQ ॲज इट इज युनिव्हर्सिटीला विचारतात, त्यामुळे हे सुद्धा करून जा, समजलं. ह्या चॅप्टरमधलं एकच करायचं आहे, झाले 5 मार्क फिक्स, समजले. त्यानंतर 9वा चॅप्टर बघा स्थावर विषयन प्लांट ओरिजिन. आता यामध्ये कॉमन पॅटर्न मोस्ट ऑफ दी सगळ्यांनी यूज करायचा आहे, कॉमन पॅटर्ननुसार अभ्यास करायचा. फक्त त्यामधलं चांगल्या प्रकारे काय की यामध्ये ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काय असतं, मोड ऑफ ॲक्शन ध्यानात ठेवा, फिटल डोस, फिटल पिरियड, तोंडपाठ पाहिजे. सायन्स सिम्टमला कॉमन चालतो, मॅनेजमेंटला पण कॉमन चालतो. काही यामध्ये थोडे काहीतरी एक्सेप्ट थोडे रेअर असतात काही जे ट्रीटमेंट, तर ते सुद्धा ध्यानात ठेवायचे. पोस्टमॉर्टम अपॅरन्स हे सुद्धा कॉमन असणार, आणि मेडिको लिगल आस्पेक्ट जे काय असतं ते सुद्धा कॉमन असतं. त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ॲक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स सिम्टम, मॅनेजमेंट, मग त्यानंतर पोस्टमॉर्टम अपॅरन्स, मेडिको लिगल आस्पेक्ट, आणि ते कोणाचे वत्सनाप MKचा आहे करून जा, करवीर MKचा आहे करून जा. त्यानंतर डिजिटॅलिस NKचा आहे नका करू, NKचा MCQ नका करू. तबॅकोचा करून जा, MKचा आहे आपल्याला महत्त्वाचं आहे, विचारला जाऊ शकतो. त्यानंतर झालं, त्यानंतर काय म्हटलंय सेरेब्रा ऑडेम, तर जे काय आहे तर तो काय आपल्यासाठी DKचा म्हटलंय, हा SAQ येऊ शकतो, LAQ येणार नाही, SAQ
येऊ शकतो. त्यानंतर कुपिलो जे आहे तर तो MKचा एलिक्यू येऊ शकतो. त्यानंतर आयफेन MKचा एलिक्यू येऊ शकतो. त्यानंतर धतुरा MKचा एलिक्यू येऊ शकतो. भांग MKचा येऊ शकतो. जायफळ MKचा एलिक्यू येऊ शकतो. यामध्ये बरेचसे दिले. त्यानंतर जो काही गुंजा, जायफळ झालं, जायफळ वगैरे कंप्लीट झालं. गुंजा हा DKचा एसिक्यूला येण्याचे चान्सेस आहे. बल्लातक MK आहे. त्यानंतर आर्कानिस नुही एसिक्यूच्या वेने करून जा, एसिक्यूलाच येणार. आणि लांगली स्किप करून जा, NKचा विचारणार नाही. समजलं? तर असा NKचा येऊ शकत नाही. एसिक्यू नाही, एलिक्यू नाही. समजलं? तर अशा प्रकारे याचं करायचं. यामध्ये पण तुम्हाला काय करायचं, याचा ॲक्टिव्ह प्रिन्सिपल मेनली काय, याचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काय काय असतं, यामध्ये कोणकोणते घटक द्रव्य, मोड ऑफ ॲक्शन काय, फिटल डोस, फिटल पिरियड, त्यानंतर सायन्स सिम्टम हे कॉमन असतं बरं का. सायन्स सिम्टम मॅनेजमेंट पण कॉमन करू शकतो. पोस्टमॉर्टम ॲपरन्स सुद्धा कॉमन करू शकतो. आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट सुद्धा आपण त्यामध्ये कॉमन करू शकतो. फक्त आपल्याला काय ध्यानात ठेवायचं बघा, तर ॲक्टिव्ह प्रिन्सिपल पाठ करायचा, मोड ऑफ ॲक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स जे काही हे आहे फिटल डोस, फिटल पिरियड, तर सगळ्यांचे चार्ट स्वरूपात तुम्हाला पाठ करायचे, लगेच होऊन जातील तुमचं, एकदम इझी आहे. समजलं? ते झालं. त्यानंतर आपला बघा स्थावर विष ह्या चॅप्टरवरून आपल्याला मेटॅलिक पॉइझन यामध्ये 4 दिले. यामध्ये त्याचे मोड ऑफ ॲक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स सिम्टम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम ॲपरन्स, मेडिकल लिगल आस्पेक्ट जे आहे तर ॲक्यूट पॉइझनिंगमध्ये तर आर्सेनिक, मर्क्युरी, लीड आणि कॉपर हे जे 4 आहेत, 4च करून जा. VVIMP एक एलिक्यू येण्याचे खूप चान्सेस राहतात. म्हणजे मोस्ट ऑफ दी 70 ते 80% याचे चान्स राहतात. ह्यापैकी 4 पैकी मोस्ट ऑफ दी वरचा बी विचारला जातो मग, कारण की यावेळेस काय विचारलं होतं की म्हणजे ह्यापैकी जी काही वनस्पती यामधला एक विचारला गेला होता, तर ह्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करू जायचं आहे. तर अशा प्रकारे ह्यावेळेस करवीर वगैरे विचारला गेला होता बहुतेक, की अशा प्रकारे एक आला होता प्लांटचा, तर एलिक्यूला वगैरे तुम्हाला विचारला जातो. समजलं? त्यानंतर हे चांगलं झालं, हे करून ठेवा. त्यानंतर जांगामिश मोस्ट ऑफ दी कसं आहे, आता मेटॅलिक होऊन गेला युनिव्हर्सिटीला, प्लांटचा पण येऊन गेला आहे. आता येतो चान्सेस जांगामिशचा येईल, कारण की जांगामिशवर आणखी तरी 2 वर्षापासून यावरती क्वेश्चन नाही पडला. यावर्षी येऊ शकतो जांगामिश. त्यामध्ये पण आला तर काय डायरेक्ट एलिक्यू काय की डिस्क्राईब द सर्पभेद करा. आणि त्यानंतर सर्पात जे काही इनोमिनेट द आयडेंटिफिकेशन फीचर, दरविकर मंडली आणि राजमान जे काही विषय यांच्यामध्ये काय करा, यांचे जे काही फीचरनुसार जे काही आपण वर्गीकरण करतो 3 ह्या सापाचं, तर ते तुम्हाला काय करायचं, डिस्क्राईब वगैरे करायचं. सुरुवातीला सर्पभेद वगैरे करायचे, की दिव्य भोमनुसार जे काही सर्पाचे वगैरे प्रकार आहेत ते करायचे, सुरुवातीला सांगायचं. नंतर दरविकर मंडली आणि राजमान ह्या तिघांचं वर्गीकरण करायचं. हे तुम्हाला सेपरेट एलिक्यू बरं का. आला तर एलिक्यू यावर्षी मला तर वाटतं यामध्ये घ्या तुम्ही 90% चान्स आहे यावर्षी तुम्हाला जांगामिशवरती एलिक्यू येणार, म्हणजे असं मला तरी वाटतंय. कारण की प्लांट येऊन गेलाय, मेटल येऊन गेलाय, आता राहिला फक्त जांगामिश. एलिक्यूला येण्याचे असे जांगामिशचाच येऊ शकतो. त्यानंतर दुसरा एलिक्यू यावरती काय बनू शकतो, क्लासिफाय स्नेक्स, आणि त्यानंतर डिस्क्राईब द फीचर ऑफ व्हेनमस अँड नॉन व्हेनमस स्नेक्स अँड आयडेंटिफाय देअर बाईट्स. मेनली काय म्हटलंय की सापाचं वर्गीकरण करा म्हटलं, सर्पाचं. आणि फीचर ऑफ व्हेनमस म्हणजे जे काही विषारी साप आहे आणि नॉन विषारी जे काही साप आहे, नॉन व्हेनमस स्नेक वगैरे आहे, तर त्यांचं काय वर्गीकरण करा. आणि त्यासोबत आयडेंटिफाय देअर बाईट्स वगैरे ह्यावरती, म्हणजे त्यांच्या बाईट्सवरून ते ओळखायचं आपण की तो व्हेनमस आहे का नॉन व्हेनमस आहे, तर हे आपल्याला पाहावं लागतं. हा सेपरेट तुम्हाला एलिक्यू येऊ शकतो. त्यानंतर हा बघा, हा एक महत्त्वाचा, हा रिअर आहे बरं का, एक्सपेक्टेड आहे. मोस्ट ऑफ दी मला तरी वाटत नाही हावरती येईन बरं का, कारण की यात खूप सारे सापाचं वर्गीकरण दिलंय. एक्सपेक्टेड आहे तर रूम चालू आहे. जर ऑड पेपर पडला तर ऑड जर करायला ऑडमध्ये असा क्वेश्चन येईल बरं का तुम्हाला. ऑड जर पडला नाही आणि जर सोपा पडला तर हे क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज असतील PYQचे. पण ऑड जर पडला तर यामध्ये हे असेल तर फिटल डोस, फिटल पिरियड, सायन्स सिम्टम, त्या कॉमन कोब्रा, किंग कोब्रा, रसल वायपर, त्यानंतर काय म्हटलं स्वास्केल्ड वायपर, त्यानंतर पिट वायपर आणि कॉमन क्रेट. तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स करायचा. फिटल डोस, फिटल पिरियड आणि सायन्स सिम्टमचा सगळ्यामध्ये डिफरन्स करायचा आणि हे तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲज इट इज एलिक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. SCQ नाही विचारणार याच्यावरती, एलिक्यूच विचारतील तुम्हाला, एलिक्यूच विचारतील. समजलं? त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं, हा एलिक्यू येऊ शकतो या चॅप्टरमध्ये. सामान्य लक्षण आणि सामान्य चिकित्सा ऑफ दरविकर मंडली आणि राजमान सर्प जे काही दंश आहे, तर सर्पदंश वगैरे आहे ना, दरविकर मंडली आणि राजमान, त्यांचे सामान्य लक्षण म्हणजे यांचे जे काही लक्षण वगैरे दिले, वेगानुसार लक्षण म्हणा, तर वेगानुसार लक्षण आणि त्यांची चिकित्सा वगैरे तुम्हाला यामध्ये लिहायचे असते. तर ते खूप महत्त्वाचं. हा पण खूप चान्सेस बरं का येण्याचे, ह्याचे म्हणजे 1, 2 आणि 3 ह्याच्यामध्ये एलिक्यू येण्याचे हे खूप ह्यांचे चान्सेस, म्हणजे VVIMP टॉपिक हे 3 ते खूप महत्त्वाचे चान्सेस आहे. त्यानंतर हे खूप म्हणजे ACQ जे बघा, हे करून द्या. डिस्क्राईब द मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाईट अकॉर्डिंग द रिसेंट WHO स्नेक बाईट मॅनेजमेंट. म्हणजे जर स्नेक बाईट झाली तर त्याची मॅनेजमेंट कशी करणार आपण, चिकित्सा कशी करणार, कोणानुसार, WHO नुसार. तर हा सेपरेट तुम्हाला ACQ येऊ शकतो. त्यानंतर दुसरा येऊ शकतो डिस्क्राईब द क्लासिफिकेशन अँड डायग्नोसिस द सामान्य लक्षणं, चिकित्सा, लुताविषची जी काही चिकित्सा आणि त्याचं कॉन्टेम्पररी आस्पेक्ट वगैरे सांगितलं.
म्हणजे लुताविसचे क्लासिफिकेशन, त्याचं डायग्नोसिस, सामान्य लक्षण आणि त्याची चिकित्सा लुताविसची करून जा, हा तुम्हाला सेपरेट ACQ वगैरे विचारला जाऊ शकतो. समजलं? हे झालं. त्यानंतर डिस्क्राईब द क्लासिफिकेशन, त्यानंतर लुताविस झालं, डायग्नोसिस, सामान्य लक्षण आणि चिकित्सा कोणाची, वृश्चिक दंश. तर वृश्चिक दंश हा तुम्हाला ACQ विचारला जाऊ शकतो. मोस्ट ऑफ द ACQच विचारते, ALQ चान्सेस कमी, पण ध्यानात ठेवा ACQ ALQ यावरती विचारला जाऊ शकतो. ACQ आहे मोस्ट ऑफ द, मला तरी वाटतं ACQ इन अलॉंग विथ इट द कॉन्टेम्पररी आस्पेक्ट वगैरे आहे. त्यानंतर बघा डिस्क्राईब द रॅबिज वगैरे सांगा म्हटले आणि इट्स काय मॅनेजमेंट विथ द स्पेशल रेफरन्स टू का अलर्कविश, म्हणजे म्हणले काय म्हटलं, हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे बरं का. मोस्ट ऑफ द आतापर्यंत त्याच्यावरती क्वेश्चन नाही आले, पण येऊ शकतो की जो काही रॅबिज आहे, रॅबिजला एक्सप्लेन करा, त्याचं मॅनेजमेंट कसं करू शकतो आणि स्पेशल फेज रेफरन्स टू अलर्कविश वगैरे म्हटलं ना, तर त्यानुसार याचं सांगा म्हटलं. हा सेपरेट तुम्हाला ACQ येऊ शकतो. किंवा डिस्क्राईब द क्लासिफिकेशन, कीट, सामान्य लक्षण वगैरे म्हटलं, चिकित्सा म्हटलं, कीट दंश वगैरे म्हटले आणि स्पेशल इम्पॉर्टन्स ऑफ रिजनल जे काही प्रिव्हलन्स वगैरे म्हटलं, तर ह्यानुसार तुम्हाला सेपरेट ACQ होऊ शकतो. समजलं? यानुसार तुम्हाला करून ठेवायचं आहे. हा तुम्हाला सेपरेट दोन्ही टॉपिक डीकेचे आहे ध्यानात ठेवा, हा तुम्हाला सेपरेट ACQला विचारले जाऊ शकतात. समजलं? तर हे दोन टॉपिक चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर हे झालं, समजलं, इथं रॅबिज आलं, इथं काय कीटविष वगैरे आहे ना, कीटदंश वगैरे ते म्हटले. इथं काय म्हटले की जे काही वृश्चिक दंश आणि लुता जे काय आहे ना, तर हे दोघं तुम्हाला सेपरेट ACQला विचारतील. स्नेक मॅनेजमेंट हा तुम्हाला WHO नुसार ACQ असेल. त्यानंतर विकार राजीवन मंडली वेगानुसार लक्षण आणि चिकित्सा हा तुम्हाला ALQ येईल. त्यानंतर हा जो काही व्हेनमस आणि नॉन व्हेनमस वेजचा डिफरन्स आणि क्लासिफाय स्नेक आणि आयडेंटिफाय देअर ब्लाइट हा तुम्हाला ALQ येऊ शकतो. त्यानंतर विकार मंडली आणि राजीवन हा तुम्हाला आयडेंटिफिकेशन वगैरे, सर्पभेद वगैरे हा ALQ वगैरे येऊ शकतो. त्यानंतर फिटल हॉस्पिटल पिरियड, साइन सिम्पटम वगैरे म्हटलं तर हा तुम्हाला ALQ येण्याचे एक्सपेक्टेड चान्सेस आहे. पण PYQ चांगले करून जा. मोस्ट ऑफ द PYQ इम्पॉर्टंट क्वेश्चन करा, पासिंग इझिली होऊन जाईल आणि एक्सपेक्टेड वगैरे सुद्धा एक नजर असू द्या, एक्सपेक्टेड येण्याचे चान्सेस राहतात. एखाद दुसरा हा कसा ऑडमध्ये विचारले जातात. त्यानंतर कृत्रिम ध्यानात ठेवा, कृत्रिम विषमध्ये मोड ऑफ ॲक्शन म्हणजे ॲक्शन जे काही पॉयझनची ॲक्शन ऑफ पॉयझन, फिटल हॉस्पिटल पिरियड, साईन सिम्पटम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपॅरन्स आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट हे सुद्धा कॉमननेस चालले जातात. पण मोस्ट ऑफ दी ॲक्शन फिटल हॉस्पिटल पिरियड जे आहे तर ते फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायचं आहे. त्यामध्ये इनऑर्गॅनिकमध्ये ध्यानात ठेवा, सल्फ्युरिक ॲसिड येतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे इनऑर्गॅनिक येतात. ऑर्गॅनिकमध्ये ध्यानात ठेवा, ऑक्झॅलिक ॲसिड, कार्बोक्झिलिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिड. पेपरमध्ये तुम्हाला सेपरेट वन ऑफ द इनऑर्गॅनिक ॲसिडला, मग त्यामध्ये तुम्हाला ध्यानात असलं पाहिजे इनऑर्गॅनिकमध्ये कोण येतात, सल्फ्युरिक, हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक. किंवा ऑर्गॅनिकमध्ये ऑक्झॅलिक, कार्बोलिक आणि फॉर्मिक ॲसिड कसे येतात, ऑर्गॅनिकमध्ये येतात. आता अल्कलीजमध्ये खाली आहे ते दिले ते पाहूया. आता डिस्क्राईब द ॲक्शन तेच आहे की फिटल हॉस्पिटल सायन्स सिम्पटम, मॅनेजमेंट वगैरे, पोस्टमॉर्टम अपॅरन्स वगैरे, मेडिकल लिगल आस्पेक्ट हे तुम्हाला लिहायचं आहे. आता यामध्ये बघा हे तुम्हाला ACQला विचारलं जाते. ॲस्पेक्झिएंटमध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ॲस्पेक्झिएंटमध्ये विचारलं जाईल. नॉन मेटलमध्ये फॉस्फरस विचारलं जाईल. हायड्रोकार्बनमध्ये तुम्हाला केरोसिन वगैरे विचारलं जाईल. समजलं? त्यानंतर बघा हे झालं. आता बघा ॲग्रोकेमिकलमध्ये तुम्हाला काय ऑर्गॅनो फॉस्फरस हा ALQ विचारला जाऊ शकतो. जे काय कार्बनेट्स वगैरे म्हटले तर ते तुम्हाला ALQ विचारला जाईल. ऑर्गॅनो क्लोरो कंपाऊंड वगैरे हा तुम्हाला ALQ आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम फॉस्फेट वगैरे म्हटलं हा सुद्धा ALQ जाईल. त्यानंतर जो काही हाऊस होल्ड पॉयझनिंग हा तुम्हाला ACQला विचारला जाईल. हा महत्त्वाचा बरं का, हाऊस होल्ड खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे यावर्षी ACQला येण्याचे. ह्या काय जो काही हाऊस होल्ड पॉयझनिंग आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे वाचून जा. समजलं? एका टाईमला वरचे नाही विचारायचे, पण हाऊस होल्ड पॉयझनिंग 100% विचारण्याचे खूप चान्सेस आहे. समजलं? त्यानंतर सबस्टन्स ऑफ अब्यूज करून जा. यामध्ये मद्य आणि मद्याचे जे काही मद्याचे स्टेजेस आहे, जे काही बेवडे लोक असतात तुम्हाला सांगितलं आहे, पहिली दुसरी तिसरी स्टेज यांचे सांगितलेलं आपण लेक्चर्समध्ये कवर केलं आहे. तर हे तुम्हाला करून जायचं आहे की मद्य आणि मद्याचे स्टेजेस वगैरे तर ह्यांचे तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर डिस्क्राईब द टाईप्स ऑफ मद्यात हा व्याधी वगैरे होतो समजा, तर ते खूप जरा मद्य वगैरे घेतले तर त्याची मॅनेजमेंट, चिकित्सा, सामान्य चिकित्सा आणि विशेष चिकित्सा हे सुद्धा आपण लेक्चर्समध्ये कवर केलं आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. आणि यामध्ये अल्कोहोलिझम एक कन्सेप्ट येते, तर अल्कोहोलिझमच्या स्टेजेस वगैरे मॉडर्ननुसार हे विचारलेलं तुम्हाला दोन्ही विचारलं आता पण ACQला, आयुर्वेदनुसार पण आणि मॉडर्ननुसार सुद्धा विचारलेलं आहे. हे चांगलं करून जायचं. समजलं? त्यानंतर ॲक्यूट इथेनॉल पॉयझनिंग यामध्ये मोड ऑफ ॲक्शन, फिटल हॉस्पिटल पिरियड, सायन्स सिम्पटम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपॅरन्स. त्यानंतर मेडिकल लिगल इम्पॉर्टन्स कोणाचं, ॲक्यूट इथेनॉल पॉयझनिंगचं, त्यासोबत ॲक्यूट मिथेनॉल पॉयझनिंगचं. ह्याचं बी मोस्ट ऑफ दी काय पाठ करायचं, मोड ऑफ ॲक्शन, फिटल हॉस्पिटल पिरियड, बाकी सगळं कॉमन लिहायचं. समजलं? त्यामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त सांगतो मी, याचा कॉमन पॅटर्न तुम्हाला देईन मी. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, मोड ऑफ ॲक्शन, फिटल हॉस्पिटल पिरियड एवढंच चांगला पाठ करायचं आहे. आणि साइन आणि सिम्पटम ते थोडं सगळ्याच वाचून घ्यायचे, पण एखाद दुसऱ्याचं काहीतरी वेगळा भेटतो आपल्याला, एखाद दुसरा सुद्धा थोडं साइन आणि सिम्पटम काहीतरी वेगळा भेटतो.
तो चांगला करायचा. मॅनेजमेंट वगैरे ह्याची बघायची कॉमन आहे का, थोडी एखाद दुसरी वेगळी असते ती पाहिजे. पोस्टमॉर्टम आहेपर्यंत जवळपास कॉमन असतं. मेडिकल लिगल इम्पॉर्टन्स कॉमनच असतं. तर सगळ्यांमध्ये एक लिहिलं तरी चालतं, समजलं. तर अशा प्रकारे ह्याची एली घेऊ शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. मोस्ट ऑफ दी कॉमन पॅटर्नचा यूज करा. त्यानंतर ह्या डिस्क्राईबचं काय म्हटलं, NDPS ॲक्ट. NDPS ॲक्ट जो आहे तो आपल्यासाठी DKचा आहे. ACQला विचारला जाऊ शकतो. असे जे असतात ना सेपरेटचे जे एक्सपेक्टेड, ते येण्याचे खूप चान्सेस राहतात बरं का. कारण की कोणी विद्यार्थी स्किप करून जातात, त्यांना माहितीच नसतं यामध्ये काय करायचं आणि पेपरमध्ये हे विचारले जातं, समजलं. त्यानंतर आगरतंद परसेप्टिव्ह ऑन कॅन्सर ह्या चॅप्टरमधलं काय करा बघा. तर कॅन्सर जे कॉज अँड टॉक्सिक केमिकल आहेत किंवा सबस्टन्स आहे जे काय टॉक्सिक कार्सिनोजेन्स वगैरे आहे, ते डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ अ म्युटेशन वगैरे म्हटलं, इंजिन्स वगैरे आणि कार्सिनोजेनेसिस वगैरे ही प्रोसेस म्हटलं. तर हा सेपरेट तुम्हाला ACQ येऊ शकतो. किंवा एक्सपेक्टेडमध्ये म्हटलं तर हा किमोथेरपी वगैरे एक्सप्लेन करा, त्यामध्ये इंड्यूस कॉमन टॉक्सिसिटी वगैरे. त्यानंतर आयुर्वेदिक अप्रोच फॉर मॅनेजमेंट वगैरे हा ACQ येऊ शकतो. त्यानंतर डिस्क्राईब द रेडिओथेरपी, इंड्यूस द कॉमन टॉक्सिसिटी अँड आयुर्वेदिक अप्रोच मॅनेजमेंट. म्हणजे रेडिओथेरपी आणि किमोथेरपी हे दोन तुम्हाला सेपरेट ACQ येऊ शकतात. चांगल्या प्रकारे करून जा, समजलं. ते झालं आपलं. त्यानंतर बघा जे काही विष आणि विषग्न द्रव्य वगैरे, विष आणि विषग्न द्रव्य इन मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर वगैरे म्हटलं, अलॉंग विथ द रिसर्च अपडेट वगैरे, तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा. हा तुम्हाला ACQला विचारला जाईल. मोस्ट ऑफ दी हा टॉपिकवरती DK आहे क्वेश्चन, ACQला विचारला जाऊ शकतो. DKवरती फोकस चांगला करा. DKचे 2 ते 3 ACQ पेपरमध्ये पाहायला मिळतात बरं का. ऑड जर पेपर पडला तर विचारतात. त्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन, यावर तर एकच MCQ, तो एकच मार्कासाठी. यामध्ये काय पण आलं तर डिफाईन द फॉरेन्सिक मेडिसिन अँड डिफाईन द फॉरेन्सिक मेडिसिन बरोबर आहे. त्यानंतर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स वगैरे सांगा. त्यानंतर IPC ॲक्ट जो आहे, त्यानंतर CRPC वगैरे, त्यानंतर IEA म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वगैरे, तर ह्यावरती एकच MCQ बनतो, दुसरं काही विचारत नाही ह्याच्यावरती. त्यानंतर वैद्य सदवृत्त, ह्यावरती बघा काय विचारलं तर वैद्य सदवृत्त हा तुम्हाला ACQ येऊ शकतो. डिस्क्राईब द वैद्य सदवृत्त सांगा, ह्या चॅप्टरवरती ACQ आहे. काही पण विचारू शकतात ACQसाठी या चॅप्टरमधलं. त्यानंतर बघा मेडिकल इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, आणि त्यानंतर चरक ओथ वगैरे, त्यानंतर हायपोक्रेटिक ओथ, तर हे तुम्हाला ACQला विचारलं जाऊ शकतो. रेअर आहे बरं का, IMP मध्ये देतो मी, रेअर आहे. जो मी तुम्हाला रेड कलरमध्ये देतो तो आपल्यासाठी VVIMP असतो. त्यानंतर हा तुम्हाला विचारला जाईल बरं का. NCISM खूप चान्सेस आहे NCISM यावेळी विचारण्याचे. कॉन्स्टिट्यूशन काय, ऑब्जेक्टिव्ह काय, जे फंक्शन ऑफ NCISM, कारण की आपण NCISMच्या अंडरमध्ये शिकतो आणि NCISMच विद्यार्थ्याला माहिती नाही तर कसं होईल बरं का. तर हा सेपरेट तुम्हाला ACQ येण्याचे खूप चान्सेस आहेत. चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर बघा डिस्क्राईब द ड्युटीज अँड राईट अँड द काय म्हटलं प्रिव्हिलेजेस ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जो आहे तो तुम्हाला ACQ विचारला जाऊ शकतो. हा तुम्हाला खूप महत्त्वाचा, हा विंटरच्या पेपरमध्ये हा ACQला क्वेश्चन आला होता, त्यामुळे चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर हा तुम्हाला 2 टॉपिक ACQला करायचे. डिस्क्राईब द काय म्हटलं कॉन्सेप्ट, प्रोफेशनल सेक्रेसी आणि काय म्हटलं प्रिव्हिलेज कम्युनिकेशन वगैरे, हा सेपरेट ACQ येऊ शकतो. त्यानंतर डिस्क्राईब द प्रोफेशनल निग्लन्स, त्यानंतर प्रोफेशनल काय म्हटलं मिसकंडक्ट आणि काय अनइथिकल प्रॅक्टिसेस वगैरे, तर ह्यावरती तुम्हाला ACQ विचारला जाऊ शकतो. दोन्ही टॉपिक आहे, एक्सपेक्टेड आहे, कमी चान्सेस आहे. हे तुम्हाला 3 टॉपिक चांगले करायचे आणि ह्यांना पण ओव्हर वाचून जा, पेपरमध्ये आले तर लिहिता आलं पाहिजे, समजलं. त्यानंतर आणखी हे टॉपिक बघा डिस्क्राईब द मेंटेनिंग द मेडिकल रेकॉर्ड वगैरे, का आपण काय करतो मेंटेन करतो आणि एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स वगैरे, ते आपल्याला माहिती पाहिजे. हा तुम्हाला ACQ विचारला जाऊ शकतो. नाहीतर हा खूप महत्त्वाचा IMP डिस्क्राईब द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, ह्याला खूप स्टार मारून घ्या, पेपरमध्ये आला तर येऊ शकतो. खूप महत्त्वाचा आहे, स्टार मारून घ्या की जो काही कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे तर आपल्या पेपरमध्ये ACQला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा लिगल प्रोसिजर वगैरे बघा, तर लिगल प्रोसिजरमध्ये टाईप ऑफ कोर्ट, तर हा तुम्हाला सेपरेट VVIMP ACQला येण्याचे खूप चान्सेस राहतात बरं का. असे क्वेश्चन की कोर्ट काय, कोर्टबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती की टाईप ऑफ कोर्टचा अदवट सांगा, त्यानंतर कोर्टचे पॉवर सांगा, हा सेपरेट तुम्हाला ACQ येईल बरं का. केवढा येईल बघा, हे बघा एवढा. डिस्क्राईब द टाईप ऑफ कोर्ट अलॉंग देअर पॉवर, तर एवढाच तुम्हाला काही ACQ. दुसरा ACQ आला तर काय डिस्क्राईब द इन्क्वेस्ट सांगा, सेपरेट ACQ. एव्हिडन्स एक सेपरेट ACQ. विटनेस सेपरेट ACQ. त्यानंतर काय म्हटलं सीमन्स वगैरे आपण म्हणतो, म्हणजे जे काही सनद वगैरे म्हणतात ते. त्यानंतर कंडक्ट ऑफ मनी, ही सेपरेट ACQची पॉईंट आहे बरं का. त्यानंतर हे एक सेपरेट प्रोसिजर ऑफ रेकॉर्डिंग एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ लॉ, ते सेपरेट सगळे ACQची पॉईंट आहे. तुम्हाला सेपरेट ACQ विचारलं जाईल. त्यानंतर हा तुम्हाला सेपरेट ACQ येऊ शकतो. डिस्क्राईब द कंडक्ट ऑफ अ मेडिकल प्रोफेशनल इन द कोर्ट ऑफ लॉ, म्हणजे काही मेडिकल प्रोफेशनल आहे कोर्टमध्ये कशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो याची, तर ते तुम्हाला सेपरेट तुम्हाला ACQ येऊ शकतो. हे 3 सगळे पॉईंट ACQचे आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे VVIMP येण्याचे खूप चान्सेस आहे. 90 ते 95% चान्सेस आहे यावरती क्वेश्चन यायचा, समजलं. त्यामुळे चांगल्या प्रकाराला वाचून घ्या, अभ्यास करा. त्यानंतर पर्सनल आयडेंटिटी ध्यानात ठेवा, त्यामध्ये डिफाईन द आयडेंटिफिकेशन, इनले द आयडेंटिफिकेशन डाटा वगैरे काय असतो. त्यानंतर डिस्क्राईब द
method of estimation of age based on teeth, ossification of bone, secondary sexual character and general the development वगैरे म्हटलं हा सेपरेट तुम्हाला एलक्यू येऊ शकतो. पर्सनल आयडेंटिटी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे दोन करून जा एसीक्यू येऊ शकतात की डिस्क्राईब द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ एज, टॅटू मार्क अँड ऑक्युपेशनल मार्क. जे मेडिको लिगल इम्पॉर्टन्समध्ये एज म्हणजे वयाचं, टॅटू मार्क्सचं आणि ऑक्युपेशनल मार्कचं का महत्त्व आहे तर हे तुम्हाला सेपरेट एसीक्यू येतात. त्यांना डिस्क्राईब द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ रेस, रिलिजन, सेक्स, त्यानंतर मोल्स आणि हेअर्स वगैरे हा सेपरेट तुम्हाला एसीक्यू येण्याचे खूप चान्सेस राहतात. समजलं. हे झालं. एवढेच टॉपिक करून द्या चॅप्टरमधले 3 झाला आपला हा चॅप्टर संपला. त्यानंतर 19वा चॅप्टर कोणता आहे? थॅनॅटॉलॉजी, एक एलक्यू थॅनॅट. त्यानंतर काय थॅनॅट नंतर आणखी कोणता आहे पुढे चॅप्टर बघा? ॲस्पेजल डेथ आणि आणखी इंजुरी. तर ह्यावरून तुम्हाला एक एलक्यू फिक्स असणार आहे 3 चॅप्टरमधून. मग त्यामधल्या सुरुवातीला तो थॅनॅटचं बघा काय म्हटलं तर डिफाईन द डेथ अँड डिस्क्राईब द स्टेजेस अँड काय म्हटलं मोड्स ऑफ डेथ. तो असं येऊ शकतो. अँड एक्सप्लेन द इमिडिएट चेंजेस फॉलोइंग डेथ. म्हणजे काय म्हटलं डेथ सांगा, डेथच्या स्टेजेस सांगा आणि मोड ऑफ डेथ हा सांगा. सेपरेट एलक्यू येऊ शकतो असा. आणि इमिडिएट चेंजेस काय होतात डेथ नंतर हा सेपरेट एलक्यू येऊ शकतो. त्यानंतर अर्ली चेंजेसमध्ये तुम्हाला अल्गर मॉर्टिस, रायगर मॉर्टिस आणि लिव्हर मॉर्टिस हा सेपरेट एसीक्यूचे पॉईंट आहे बरं का तिन्ही पण ह्या वेळेस कसं पडला होता लिव्हर मॉर्टिस सांगून थॅनॅटॉलॉजी एक्सप्लेन करा, त्यानंतर डेथ वगैरे क्लासिफाय करा. तर हा सेपरेट तुम्हाला कोणता एक पॉईंट सांगून वरचा पॉईंटमध्ये कव्हर करतील. हा एलक्यू सुद्धा येतो पेपरमध्ये. त्यामुळे अल्गर मॉर्टिस, रायगर मॉर्टिस आणि लिव्हर मॉर्टिस हा सेपरेट तुम्हाला VVIMP रायगर मॉर्टिस एलक्यू लिव्हर मॉर्टिस एलक्यू विचारला होता. बाकी सगळे टॉपिक एसीक्यूचे महत्त्वाने VVIMP टॉपिक्स पेपरमध्ये विचारतात. खूप महत्त्व असतं. त्यानंतर बघा लेट चेंजेसमध्ये जे काय तुम्हाला शिकायचं आहे तर प्युट्रिफिकेशन आलं पाहिजे, ममिफिकेशन आलं पाहिजे आणि ॲडिपोसियर फॉर्मेशन हा तुम्हाला सेपरेट एसीक्यूला विचारला जातो. VVIMP चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर डिफाईन ऑटोस्पी वगैरे म्हटलं डिस्क्राईब इट्स टाईप अँड ऑब्जेक्टिव्ह अँड रूल्स अँड काय म्हटलं प्रोसिजर अलॉंग विथ एक्सोमिनेशन. हा खूप महत्त्वाचं बरं का पेपरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. डिफाईन ऑटोस्पी वगैरे तर ह्या जो एक्सोमिनेशनमध्ये ऑटोस्पीचं महत्त्व कसं आहे तर त्यासोबत टाईप्स, ऑब्जेक्टिव्ह, रूल वगैरे काय तर हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याला करून ठेवा. पेपरमध्ये आला तर ऑडमध्ये तुमच्या ऑड बॅचला हा खूप येण्याचे चान्सेस आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरे काही बॅचेस वगैरे असेल त्यांना पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. त्यानंतर डिस्क्राईब द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ॲक्ट. हा तुम्हाला MCQ आहे याच्यावरती. त्याचा टाईम वगैरे जे आहेत ना कधी आपण कोणता ऑर्गन डोनेट केला पाहिजे, काय केला पाहिजे, तर हा तुम्हाला MCQ येण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. एनकेस टॉपिक MCQ येणार. ॲस्पेक्ट देण्यात ठेवा. त्यामध्ये डिफाईन हँगिंग वगैरे म्हटले डिस्क्राईब इट्स क्लासिफिकेशन, कॉज ऑफ डेथ अँड पोस्टमॉर्टम अपीअरन्स अँड मेडिकल लिगल आस्पेक्ट. हा एलक्यूचा क्वेश्चन आहे. डायरेक्ट एलक्यू ना की हँगिंग काय, त्याचं क्लासिफिकेशन काय, त्याचं कॉज ऑफ डेथ म्हटलं काय, त्यानंतर पोस्टमॉर्टम अपीअरन्स काय होतं आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट काय, हार्ट सेपरेट तुम्हाला एलक्यू होणार झालं. त्यानंतर दुसरा आहे ना डिफाईन स्ट्रँग्युलेशन सांगा, सफोकेशन सांगा. हे 2 टॉपिक तुम्हाला एलक्यूचे आहे. स्ट्रँग्युलेशन काय सेपरेट सांगा, सफोकेशन सांगा, त्याचे क्लासिफिकेशन सांगा, पोस्टमॉर्टम अपीअरन्स सांगा, मेडिकल लिगल आस्पेक्ट वगैरे सांगा. त्यानंतर ड्राउनिंग वगैरे म्हणजे माणूस जेव्हा नाका तोंडात पाणी जातो मरतो ते सांगा, त्याचं क्लासिफिकेशन सांगा, पोस्टमॉर्टम अपीअरन्स सांगा, त्यानंतर मेडिकल लिगल आस्पेक्ट सांगा. हा तुम्हाला एलक्यूला विचारला जाऊ शकतो. स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन, ड्राउनिंग आणि वर हँगिंग हे 4 टॉपिक तुम्हाला एलक्यूला आहे. यातले सगळे करून जा. सगळे IMP आहे. इंजुरी करून जा. इंजुरीमध्ये डिफाईन अँड इट्स जे काही क्लासिफाय इंजुरीचं इंजुरी काय त्याचं क्लासिफिकेशन करा म्हटलं. त्यानंतर मेडिकल लिगल आस्पेक्ट सांगा. हे महत्त्वाचं आहे. हे एलक्यू सेपरेट येतो तुम्हाला. त्यानंतर मेकॅनिकल इंजुरी हा तुम्हाला त्यासोबत प्लसमध्ये येईल बरं का. तुम्हाला वरचं झालं त्यासोबत एक प्लसमध्ये काय येईल, एक तर मेकॅनिकल इंजुरी सांगा किंवा फायर आर्म इंजुरी सांगा किंवा थर्मल इंजुरी सांगा. हा एलक्यूमध्ये तुम्हाला कोणता तरी तिन्हीपैकी एक विचारला जाईल. तिन्हीपैकी एक विचारला जाईल. समजलं. तिन्हीपैकी कोणता पण एक विचारला जाईल. तुम्हाला सेपरेट एलक्यूमध्ये असेल. समजलं. आणि सेपरेट विचारलं तर फायर आर्म इंजुरी एसीक्यूला विचारला जाईल आणि थर्मल इंजुरी सेपरेट विचारलं जाईल. आणि एलक्यूला जर म्हटलं तर प्लसमध्ये हे वरचे पॉईंट आणि हा खालता कोणता एक पॉईंट एलक्यूला विचारला जाईल. त्यानंतर प्रेग्नन्सी बघा हा टॉपिकवरून एसीक्यू विचारला जातो. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अँड अबॉर्शन. त्यामध्ये डिफाईन प्रेग्नन्सी काय, डिलिव्हरी काय, त्यानंतर काय म्हटलं इन्फेंटिसाईड म्हटलं, त्यानंतर बॅटर्ड बेबी सिंड्रोम काय तर ते तुम्हाला सांगायचं आहे. अलॉंग देअर मेडिको लिगल आस्पेक्ट वगैरे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर डिफाईन द क्लासिफाय द अबॉर्शन काय, त्यानंतर काय अबॉर्शन झालं. MTP ॲक्ट खूप महत्त्वाचा एसीक्यूला सेपरेट येतो. त्यानंतर PCP NTD ॲक्ट सांगा. हा सेपरेट तुम्हाला एसीक्यू वगैरे विचारला जातो. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर एसीक्यूलाच आहे आणि ह्यावरती तुम्हाला वरचा नाही तर खालचा हा तिन्हीपैकी एक एसीक्यू विचारला जाईल. समजलं. हे 2 पॉईंटपैकी. त्यानंतर बघा सेक्शुअल ऑफेन्स यामध्ये डिस्क्राईब म्हणजे क्लासिफाय द सेक्शुअल ऑफेन्स हा सेपरेट तुम्हाला एसीक्यू विचारला जाईल. हा चॅप्टर सुद्धा एसीक्यूचा आहे. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा डिफाईन रेप हाच क्वेश्चन आहे ना ॲज इट इज हाच क्वेश्चन आहे ना की डिफाईन रेप वगैरे म्हटलंय. त्यानंतर डिस्क्राईब द एक्झामिनेशन ऑफ अ रेप विक्टीम. तर जे काही रेप विक्टीम आहे म्हणजे तिच्यासोबत रेप झाला तो विक्टीम वगैरे म्हटले ॲक्यूज म्हणजे जो करणार होता तर त्यांचं क्लास एक्झामिनेशन कसं करायचं ते सांगितलं आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट वगैरे त्यावेळी महत्त्व सांगा. तर हा तुम्हाला महत्त्वाचा सेपरेट एसीक्यू ह्याच्या म्हणजे हाच येणार बरं का. त्यानंतर जो काही पॉस्को ॲक्ट वगैरे आहे तर हे NKचे टॉपिक MCQ वगैरे
विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा फॉरेन्सिक सायकेट्री. आता फॉरेन्सिक सायकेट्रीमध्ये काय म्हटलं आहे बघा, डीकेचा यामध्ये आला तुम्हाला एसक्यू विचारला जाऊ शकतो. यामध्ये काय म्हणते डिस्क्राईब द सिम्पटम कॉमनली असोसिएटेड विथ सायकेट्रिक डिसऑर्डर. सायकेट्रिक डिसऑर्डर आहे त्यासाठी म्हणजे कॉमनली असोसिएटेड जे काही डिसऑर्डर आहे तर ते कॉमनली सिम्पटम वगैरे म्हटले. आणि सिग्निफिकन्स ऑफ ल्युसिड इंटरव्हल हा सेपरेट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ल्युसिड इंटरव्हल सांगा. हे असं क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट एसक्यूला विचारला जाईल. महत्त्वाचं आहे VVIMP. त्यानंतर हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे. डिस्क्राईब द सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटली इल पर्सन. जो काही मेंटली इल पर्सन आहे तर डायरेक्ट तुम्हाला हा सेपरेट एसक्यू येणार म्हणजे येणार. असाच क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटीला विचारतात. समजलं, खूप महत्त्वाचं आहे. वरचा पण असंच येणार बरं का. वरचा पण आला तुम्हाला तर डिस्क्राईब द सिम्पटम ऑफ कॉमनली असोसिएटेड सायकेट्रिक डिसऑर्डर ॲज सिग्निफिकन्स ऑफ ल्युसिड इंटरव्हल. दोनच क्वेश्चन यावरती बनला खूप महत्त्वाचे आहे. समजलं. त्यानंतर मेंटल हेल्थ आहे NKS आहे, काय करायची गरज नाही. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हा खूप महत्त्वाचा ह्या वर्षी येऊ शकतो बरं का. ही यावर्षी खूप चान्सेस आहे हा येऊ शकतो, यावर्षी येऊ शकतो. बघा काय म्हटलंय, हिरार्ची अँड मेजर डिव्हिजन ऑफ फॉरेन्सिक लॅब सर्व्हिसेस. म्हणजे काय म्हटलं फिरार्ची अँड मेजर डिव्हिजन मेनली कसं होतं फॉरेन्सिक लॅब सर्व्हिसेस काय म्हटलं गेलं तर त्याचं जर मेजर डिव्हिजन तुम्हाला सुरुवातीला विचारतात ते सांगा. निवड टेक्निक कोणकोणते आले, रिसल्ट ॲडव्हान्टेजेस यामध्ये कोणकोणते आले ॲडव्हान्टेजेसमध्ये पॉलोग्राफ टेक्निक. त्यानंतर पुढं पाहायला गेलं तर त्यामध्ये बघा नार्को ॲनालिसिस अँड DNA प्रोफाइलिंग वगैरे हे तुम्हाला विचारलं जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 26 नंबरचं चॅप्टर बघा, ह्यामध्ये लॉ ॲक्टचे जे रूल्स अँड रेग्युलेशन म्हटले त्यामध्ये तुम्हाला NCI सम रूल अँड रेग्युलेशन इन फोर्स हा तुम्हाला सेपरेट एसक्यू विचारला जाईल. त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा सेपरेट तुम्हाला एसक्यू विचारला जाईल. महत्त्वाचं आहे. त्यानंतर रूल अँड रेग्युलेशन रिलेटेड टू आयुष स्टेट अँड रजिस्ट्रेशन ऑफ बोर्ड कन्सर्न स्टेट तर हा तुम्हाला सेपरेट एसक्यू विचारला जाईल. खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर ह्यावरती पडला तर क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट हा तुम्हाला येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे. ह्याचे चान्सेस नाही बरं का, मला नाही वाटत. मेडिकल केअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर इन्स्टिट्यूशन जे काय मेडिकल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज ऑर लॉस ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 2008 हा विचारण्याचे चान्सेस कमी. पण हे 3 टॉपिक चांगले करून जा, हे तुम्हाला एसक्यूला येऊ शकतात. आणि हा जर आला तर एक्सपेक्ट असू शकतो की क्लिनिकल इस्टॅब्लिश्ड ॲक्ट वगैरे विचारला जाऊ शकतो. तर हा DKचा चॅप्टर आहे, एसक्यूला विचारला चान्सेस आहे. तर अशा प्रकारे आपण टोटल हे सगळं कव्हर केलं आहे. तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, तुम्हाला सगळे टॉपिक क्लिअर झाले असेल. कोणता टॉपिक एसक्यूला येतोय, कोणता टॉपिक एलक्यूला येतोय आणि याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला कळले असतील. अशा प्रकारे आहे. ॲज इट इज ब्ल्यू प्रिंटनुसार ॲज इट इज क्वेश्चन कॉपी पेस्ट होतात, ॲज इट इज विचारतात. त्यामुळे तुम्हाला जशा प्रकारे मी सांगितलं तेवढंच करून जा. पेपरमध्ये तुमची इझिली पासिंग होऊन जाईल, 100% पासिंग होईल. फक्त तसं करा. आणखी याची PDF तुम्हाला आपल्या BMS मराठी ॲपवरती इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF भेटून जाईल. ते पण कुठं फ्री मटेरियल सेक्शनमध्ये चेक करा. फ्री जो काही आहे फ्री मटेरियल सेक्शन त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. त्यासोबत जे काही फास्ट ट्रॅकचे विद्यार्थी वगैरे आहे, फ्री मटेरियल वगैरे झालं ना, फ्री मटेरियल वगैरे झाला तर फास्ट ट्रॅकचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्यामध्ये हे तुम्हाला सगळं काही नोट्स वगैरे ऑलरेडी भेटणार आहे. तर फास्ट ट्रॅकवाल्यांनी सगळा अभ्यास करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन कळले तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जे काही मॉडेल क्वेश्चन पेपर आहे ते सुद्धा मी प्रोव्हाइड करेन, जे की तुम्हाला पेपरचा अगोदर अभ्यासासाठी हेल्पफुल ठरतील आणि त्यानुसार तुम्ही चांगला याचा अभ्यास करून पेपर द्यायला जाऊ शकता. समजलं. अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ बघितला, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन.